नमस्कार, रामकृष्ण हरी. आपण आता पोहोचलेलो आहोत टेंभुर्णीच्या पुढे करकम गावाजवळ पंढरीजवळ आलेलो आहोत. पंढरी फक्त 28-30 किलोमीटर आहे आणि आपण पाहत आहात संत निवृत्तीनाथ महाराज रिंगण स्थळ, जिल्हा परिषद संत निवृत्तीनाथ महाराज रिंगणस्थळ. प्रथमच यावर्षी पहिला रिंगणस्थळ सोहळा या ठिकाणी निवृत्तीनाथांच्या होणार आहे. समोर रिंगण सोहळ्याची तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात संत निवृत्तीनाथ या ज्या मार्गे येणाऱ्या सर्व दिंड्या या ठिकाणी आता रिंगण सोहळा होतोय. ज्याप्रमाणे वाखरीला रिंगण सोहळा होत असतो त्याप्रमाणे आता या ठिकाणी रिंगण सोहळा होणार आहे. समोर काही दिंड्या आलेल्या आहेत. या दिंड्यांचं चित्रीकरण आपण पाहणार आहोत. अभंग ज्योती विकास दरडे सर अहिल्यानगर या यूट्यूब चॅनलद्वारे आपण पोहोचलो आहोत. पंढरीच्या वाटेवर. पंढरी फक्त 28 ते 30 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी वारकरी बरेचसे झेंडे घेऊन या ठिकाणी रिंगण सोहळा करतायत आणि आनंद घेत आहेत या सुंदर अशा हिरव्या रानामध्ये. भगवी पताकाची झेंडा उभारीला ध्वजते हिला करे ऐसी चराचरी कीर्ती त्याची. संत ज्ञानेश्वरांच्या या प्रमाणाप्रमाणे आपण या ठिकाणी आनंद बघत आहात. आनंद या ठिकाणी वारकरी घेत आहेत. पंढरीच्या वाटेवर आपण आहोत. 162 किलोमीटर अहिल्यानगर आणि 28 ते 30 किलोमीटर पंढरपूर या ठिकाणी आहे. या ठिकाणी रिंगण सोहळ्याची तयारी चालू आहे. संत निवृत्तीनाथ महाराज रिंगणस्थळ. ज्याप्रमाणे वाखरी येथे रिंगण सोहळा असतो मोठा अष्टमीला, त्या अगोदर अकलूजला रिंगण सोहळा असतो, त्याप्रमाणे या अहिल्यानगर पंढरपूर या मार्गावरती सुद्धा संत निवृत्तीनाथ महाराज रिंगणस्थळ या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूरने आषाढी यात्रा 2025ला उभारलेला आहे आणि रिंगण सोहळ्याची जे तयारी ठिकाणी आहे आपण पाहू शकता. रिंगणाची आखणी केलेली आहे आणि सर्व तयारी या ठिकाणी परिपूर्ण आहे. वारकरी सज्ज आहेत या रिंगण सोहळ्यासाठी. आपण आता जाणार आहोत आज या रिंगण सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी. भरपूर दिंडी या ठिकाणी आता येणार आहेत. तोपर्यंत जय रामकृष्ण हरी.